श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। कल्याण डोंबिवलीत सत्ता समीकरण जुळवून आणण्यामध्ये आता शिवसेनेनं बाजी मारली आहे, मनसेनं समर्थन दिलेलं आहे। मनसेच्या नगरसेवकांची संख्या 5 वरून 7 इतकी झालेली आहे, कारण स्वप्नील केळे आणि राहुल कोट हे 2 नगरसेवक मनसेच्या गोटात दाखल झाले आणि आपल्या 7 नगरसेवकांसह कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिवसेनेला समर्थन दिलेलं आहे। त्यामुळे आता हा आकडा जुळवून आणताना काय नवीन समीकरणं उदयाला येतात याकडे देखील लक्ष असेल। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे शिवसेनेला समर्थन आपल्याला पाहायला मिळते। या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे। कल्याण डोंबिवलीत भाजपला बाजूला सारत आता मनसेनं शिवसेनेला समर्थन दिलंय, त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा महापौर बसण्याचा मार्ग काहीसा मोकळा झालाय असं आपण म्हणू शकतो। ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 नगरसेवक निवडून आलेले होते, त्यातले 2 नॉट रिचेबल आहेत। 2 नगरसेवक हे मनसेमध्ये दाखल झालेले आहेत। भारतीय जनता पार्टीला बाजूला काहीच होणार नाही तसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि मनसे असेल या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे स्थापन करेल आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदरच सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे। ह्या सगळ्यांचा मिळून आणि साई पार्टी तर एक नगरसेवक आहे आणि एक अपक्ष आहे, तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत। सगळ्यांनी जर एकत्र आलं सत्ता स्थापनेमध्ये तर मला वाटतं त्या ठिकाणी होणारं डेव्हलपमेंट जे आहे त्याच्यामध्ये कुठेही आडकाठी येणार नाही, चांगल्या प्रकारे जे स्टेबिलिटी त्या ठिकाणी राहील आणि सगळ्या गोष्टी त्या व्यवस्थित सगळ्यांनी सपोर्ट करावा असं तुमचं म्हणणं आहे। मग ठाकरेंच्या बरोबर जे 7 नगर त्यांनी तुम्हाला तुमचं असं म्हणणं त्यांनी बघा डेव्हलपमेंटमध्ये जो येईल त्याचं जे आहे आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणी देऊ शकतं ना। चांगलं काम जर आम्ही करत असेल तर समर्थन कोणी द्यामध्ये महायुतीमध्ये थोडासा नगरसेवक महापौर होऊ शकतो, शिवसेने पण की भारतीय जनता महायुतीचं होईल ना। मी बोललो मी अधिकार नाही मला ठरवण्याचा, आम्ही फक्त ज्या गट स्थापना करण्यासाठी आलोय। गटामध्ये जे आहे महायुतीची ताकद मनसे जे आहे त्याच्यामध्ये आल्यामुळे महायुतीची ताकद ही वाढलेली आहे। शिवसेनेनी हे जण केली मुंबईच्या बाबतीत काय असणार, मुंबईमध्ये देखील महायुतीचा महापौर त्या ठिकाणी असणार। पण एक तुमची मागणी आहे की सुरुवातीचे 2.5 वर्ष नाही, कुठलीच मागणी वगैरे या ठिकाणी नाही आणि मी त्याबद्दल जास्त भाषण करू शकत नाही। मला वाटतं शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस जे असतील, सगळे वरिष्ठ नेते जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठरवतील। पण एकच आहे की सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र लढली तिकडे सगळीकडे जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जे आहे हे युतीमध्ये जे आहे सत्ता स्थापन करणार। कल्याण डोंबिवलीमध्ये पण करणार युती सत्ता स्थापना आणि उल्हासनगरमध्ये पण सत्ता स्थापना जी आहे ही महायुतीच करणार। 150 वर्ष आहे आणि अशा वेळेला शिवसेनेचा महापौर मुंबईमध्ये बसावा अशी इच्छा आहे। शिवसेनेचा महापौर बसला तर कोणाला आनंद नाही वाटणार। मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर जे आहे ते मला वाटतं हे जेव्हा नेते बसतील एकत्र ठरवतील त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं जी आहे ते तुम्हाला मिळतील। अरे त्यांना काय तुम्ही लक्ष देता, त्यांच्याकडे काही बोलत असता सकाळी उठून त्याचं उत्तर आम्ही द्यायला बांधील थोडी आहे। हिंदी आज शिवसेना आपले 53 पार्षदों को लेकर के साथ में मनसे भी 8 नगर से उनके लेकर यहाँ पर आई है और मनसे ने महायुति को सपोर्ट दर्शाया है यहाँ पर। और कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन में शिवसेना, भारतीय जनता पार्टी, मनसे और अन्य जो भी हमारे साथ में आ रहे हैं वो सभी के साथ यहाँ पर सत्ता स्थापन महायुति करेगी। ठाकरे के जो बचे हुए नगर से उन्होंने भी सपोर्ट देना चाहिए। देखिए डेवलपमेंट में जिसको आना है उसका स्वागत है। यहाँ पर उल्लासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन के बारे में मैं कहूँगा, यहाँ पर उल्लासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन में शिवसेना को महायुति को पहले ही वंचित आघाड़ी ने सपोर्ट किया है और वहाँ पर भी जो जादुई आंकड़ा चाहिए 40 वो पार कर चुकी है शिवसेना। लेकिन उसके बावजूद शिवसेना, भारतीय जनता पार्टी, वंचित आघाड़ी, साई पार्टी ये सभी लोग मिलकर यहाँ पर सत्ता स्थापन करेंगे। मुंबई में क्या स्थिति है, मुंबई में भी महायुति का ही मेयर बनेगा। अभी ये वरिष्ठ लोग सभी मुझे लगता है कि नेता तय करेंगे कि किस प्रकार से सत्ता जो है आगे हमारी कोई बात नहीं है। यहाँ पर मुझे लगता है कि ये सब उत्तर माननीय हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब आपको दे सकते हैं। जो देवेंद्र फडणवीस जी सभी बड़े नेता बैठेंगे और तय करेंगे कि क्या होगा। लेकिन एक बात मैं यहाँ पर क्लियर करना चाहूँगा, महाराष्ट्र में जहाँ जहाँ पर महायुति इलेक्शन लड़ी है वहाँ पर महायुति
का ही महापौर वहाँ पर बैठेगा। मुंबई में हो, कल्याण डोंबिवली में हो, उल्लासनगर में हो या अन्य कहीं पर भी हो, सब जगह पर महायुति का महापौर वहाँ पर बैठेगा। थैंक यू सर। या घडीची अत्यंत महत्वाची बातमी ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। महायुतीचा महापौर बसेल असं सांगितलं जात आहे, पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एक मोठा धक्का शिवसेनेनं भाजपला दिलेला आहे। मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे आता सत्ता समीकरणाच्या जवळपास शिवसेना पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाकरेंच्या 7 नगरसेवकांपैकी 2 नगरसेवक हे ठाकरेंच्या नगरसेवकांपैकी 2 नगरसेवक हे मनसेमध्ये आले आणि त्यामुळे मनसेची संख्या ही 5 वरून 7 झाली आणि त्यानंतर आता या 7 नगरसेवकांसह शिवसेनेला मनसेनं पाठिंबा दिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।